नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये नेमकं कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता। कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र, जे की ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस काय राहणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता राहणार आहे। ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये तुमचा कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल, याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम या वेबसाईटवरती यायचे, जे की पोलीस क्लिअरन्स सर्व्हिसेस। या वेबसाईटचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता किंवा या ठिकाणी तुमच्या ब्राउझरमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट महाराष्ट्र जर तुम्ही सर्च केलात तर हे जे पहिला वेबसाईट येईल पोलीस क्लिअरन्स सर्व्हिसेस, यावरती तुम्हाला यायचे। या ठिकाणी आल्यानंतर जे की तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत, हे स्टेप्स फॉलो करूनच तुम्ही सहज तुमचा कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही मिळवू शकता। तर या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर लॉग इन करा, त्यानंतर तुमचं जे काही फॉर्म असेल ते भरा आणि पेमेंट करायचे। पेमेंट केल्यानंतर मग व्हेरिफिकेशनसाठी लोकल पोलीस स्टेशनमध्ये जाईल, मग तिथून तुम्हाला SP ऑफिसला, SP ऑफिसहून तुमचं जे काही सर्टिफिकेट असेल कॅरेक्टर सर्टिफिकेट ते मिळून जाईल। एक तर ईमेलला येईल, जर ईमेलला आलं नसेल तरी देखील डाउनलोड कशा पद्धतीने करू शकता याचा देखील व्हिडिओ बनवलाय, ते पाहून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। या ठिकाणी जर तुम्ही पहिल्यांदा वेबसाईटवरती आला असाल तर या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा जे बटन दिलाय यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुमचं लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव टाकायचंय आणि या ठिकाणी मराठीमध्ये आणि तुमचं नाव या ठिकाणी आणि तुमचं नाव मराठीमध्ये देखील या ठिकाणी टाकायचं तुम्हाला, जे की या कॉलममध्ये इंग्लिशमध्ये आणि इकडं तुम्हाला मराठी, अशा पद्धतीने तुम्हाला हे तिन्ही कॉलम भरायचे आहेत, मराठी आणि इंग्लिश हे तिन्ही फॉर्मॅटमध्ये। त्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचा जेंडर आणि सिलेक्ट युअर SP किंवा CP जे काही ऑफिस असेल तुमच्या नियरेस्ट ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तुमच्या जवळील SP ऑफिस सिलेक्ट करा, त्यानंतर या ठिकाणी तुमचा ईमेल ID द्या आणि मोबाईल नंबर आणि तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड सेट करायचं आहे, जे की दोन्ही ठिकाणी तुम्हाला तेच पासवर्ड टाकायचं आहे, जे की या कॅप्चा जे असेल ते कॅप्चा तुम्हाला देऊन या ठिकाणी सबमिट करायचं आहे। हे एवढं करताच तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट होईल। रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी तुमचं मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे तुम्हाला। सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट जे पहिला ऑप्शन दिलाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, जे की आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठीच अर्ज करायचे। तर या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेटवरती क्लिक करा। त्यानंतर आता इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे डिटेल्स या ठिकाणी दिलेत, जे की यामधून तुमचं या ठिकाणी जे की मेन डॉक्युमेंट सांगतो, जे की 4 डॉक्युमेंट लागणार आहेत, ज्यामध्ये फर्स्ट असेल तुमची स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला आपण स्कूल ट्रान्सफर किंवा TC म्हणता, शाळा सोडल्याचा दाखला। त्यानंतर पॅन कार्ड किंवा आधार कार्ड, तर या ठिकाणी कोणतंही एक कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागेल। त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये या ठिकाणी एक तर तुमच्याकडे राशन कार्ड असणं आवश्यक आहे, नसेल तर या ठिकाणी पासपोर्ट, इलेक्ट्रिसिटी बिल किंवा जे कोणतं ऑप्शन असेल यामधून जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असेल ते। आणि लास्ट जे असेल या ठिकाणी कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला नेमकं हे कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार कुठे आहे त्या बाबतीचं या ठिकाणी स्वयंघोषणा किंवा ज्या ठिकाणचं तुम्हाला लागणार आहे त्या ठिकाणीचं लेटर हे तुम्हाला अपलोड करावं लागेल। तर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस इन्फॉर्मेशन भरायचं आहे। आता ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये अर्जदाराचं पूर्ण नाव टाकायचं आहे। अर्जदाराचं या ठिकाणी पूर्ण नाव टाकल्यानंतर हे जे काही नाव असेल तेच नाव तुमच्या सर्टिफिकेटवरती येणार आहे, तर पूर्ण नाव टाका। त्यानंतर मराठीमध्ये देखील टाका आणि ID नेममध्ये या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पॅन कार्ड। पॅन कार्ड सिलेक्ट केल्यानंतर पॅन कार्डचा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे
हे एवढं केल्यानंतर तुम्हाला प्रेझेंट रेजिडेन्शियल ॲड्रेस जे की स्थायी निवासी तपशील तुम्हाला द्यावे लागणार आहे, ज्यामध्ये तुमच्या इमारतीचं नाव असेल ते नाव, जे की तुम्हाला या ठिकाणी इकडच्या लेफ्ट साईडच्या या बॉक्समध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये भरायचं आहे आणि इकडं तुम्हाला मराठीमध्ये भरायचं आहे. त्यानंतर तुमचं स्ट्रीट, लँडमार्क, वस्ती किंवा लोकॅलिटी आणि या ठिकाणी तुमचं स्टेट आणि तुमचा तालुका, जिल्हा, हे सगळे डिटेल्स तुम्हाला ॲड्रेस या ठिकाणी कंप्लीट भरायचे आणि या ठिकाणी गाव आणि या ठिकाणी पिनकोड टाका. पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी रेजिडेन्स सिन्स जे की तुम्ही कधीपासून तुम्ही या दिलेल्या पत्त्यावरती राहत आहात ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला जन्मदिनांक जे असेल त्यामधलं तुम्हाला जन्मतारीख जरी तुम्ही टाकलात तरी चालेल अशा पद्धतीने. त्यानंतर जर तुमचा प्रिव्हियस जे की मागील निवासी पत्ता जर असेल तर टाका. जर तुमचे दोन्हीही पत्ते जर सेम असेल तर याला सोडून द्या, जे की डू यू नीड व्हेरीफाय युअर प्रिव्हियस ॲड्रेस, तर या ठिकाणी नो ठेवायचे. त्यानंतर या ठिकाणी परमनंट ॲड्रेस, जर परमनंट आणि प्रेझेंट ॲड्रेस हे दोन्हीही सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज अबव हे एवढं करा. हे एवढं करताच तुम्हाला जे परमनंट ॲड्रेस भरण्याचा जे कॉलम असेल ते हाईड होईल, म्हणजे तुमचं प्रेझेंट ॲड्रेस जे असेल ते येऊन जातील. आता या ठिकाणी तुम्हाला कंपनीचं नाव आणि कुठं तुम्हाला NOC लागणार आहे त्याचं ॲड्रेस काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला सबमिट करायचे आहेत. ज्यामधून ज्या ठिकाणी तुम्हाला हे कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे त्याचं डिझिग्नेशन, त्या कंपनीचं नाव आणि त्याचा ॲड्रेस काय असेल पूर्ण, जे की मराठी आणि इंग्लिशमध्ये. त्यानंतर त्याचा स्टेट, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्याचा स्टेट, जिल्हा, तालुका आणि गाव, हे सगळे डिटेल्स तुम्हाला टाकायचे पिनकोड सहित. हे एवढे डिटेल्स या ठिकाणी भरल्यानंतर या ठिकाणी पर्टिक्युलर ऑफ प्लेसेस वेअर द ॲप्लिकंट हॅज बीन रेजिडेन्स सिन्स लास्ट 10 years, जे की मागील 10 वर्षामध्ये अर्जदार जे आहे कुठे कुठे राहतो नेमकं ते सगळे पत्ते मिनिमम तुम्हाला एक पत्ता द्यायचा आहे आणि कधीपासून ते कधीपर्यंत होतात ते एक अंदाजे तारीख द्या. त्यानंतर त्याचा पिनकोड, हे डिटेल्स देऊन या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट पेजवरती तुम्हाला जायचं आहे. या ठिकाणी जसं तुम्ही नेक्स्ट करशाल, नेक्स्ट केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला काही जनरल क्वेश्चन्स विचारले जाईल, ज्यामधून आता या ठिकाणी विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क तुमच्या बॉडीवरती कुठं आहे का, असेल तर द्या, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर हॅव यू बीन अरेस्टेड, तुम्ही या पहिले कधी अरेस्ट झालात का, तर नो करा. हॅव यू बीन ॲक्टिव्ह इन पॉलिटिक्स, तर नो करा. त्यानंतर इज देअर एनी क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर्ड अगेन्स्ट यू, तर या ठिकाणी देखील तुम्हाला नो करायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला जे की नेम, ॲड्रेस, जे की 2 व्यक्तींचे नावं द्यायचे जे की तुम्हाला तुमच्या एरियामध्ये तुम्हाला ओळखतात, त्या व्यक्तींचे या ठिकाणी नाव द्यायचं आहे, 2 व्यक्तींचे, आणि त्यानंतर त्यांचा पत्ता आणि त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर. हे एवढे डिटेल्स भरून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट करशाल, नेक्स्ट केल्यानंतर आता या ठिकाणी जे की तुमच्या जवळील तुमचं पोलीस स्टेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ज्यामध्ये तुमचं जिल्हा सिलेक्ट करा सर्वप्रथम. त्यानंतर तुमचं लोकल जे काही तुमचं पोलीस स्टेशन असेल तुमच्या जवळील ते पोलीस स्टेशन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे एवढं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे काही या ठिकाणी मी दिलेली माहिती खरी आहे ते या ठिकाणी तुम्हाला आय हेअर बी सोल मी जे की तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा प्लेस टाकायचं आहे. हे एवढं टाकल्यानंतर या ठिकाणी सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं जे काही ॲप्लिकेशन ID आहे ते अशा पद्धतीने जनरेट होईल, जे की तुम्हाला ओकेवरती टिक करायचं आहे. हे एवढं करताच तुमच्यासमोर या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करण्याचे ऑप्शन दिले जातील, ज्यामधून सर्वात प्रथम तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे, त्यानंतर तुमचा सिग्नेचर अपलोड करायचं आहे आणि जे की या ग्रुपमधून जे की तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड कोणतंही एक जे की तुम्हाला या सगळ्यामधून एक एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, जे की ग्रुप 1 मधून आपण स्कूल लिव्हिंग अपलोड करायचं आहे आणि इथून पॅन कार्ड आणि इथे तुम्हाला राशन कार्ड आणि यामध्ये तुमचं अर्ज जे काही असेल ते स्वयंघोषणा, हे एवढे अपलोड करून जे की तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी अपलोड केल्यानंतर म्हणजे डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर
या ठिकाणी बघा डॉक्युमेंट या अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं तुम्हाला. जे कोणतं अपलोड करणार आहात त्यावरती टिक करा. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. हे एवढं करताच आता तुमच्या समोर डॉक्युमेंट अपलोड करण्याचे ऑप्शन दिले जातील 4. यामधून तुम्हाला तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने जे की 1 बाय 1 सगळे डॉक्युमेंट PDF मध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह करा. सेव्ह करतात जर तुमचे सगळे फाईल विदिन साईज आणि शॉर्ट जर नाव असेल तर या ठिकाणी तुमचं जे फाईल असेल ते सेव्ह होऊन जातील. जर साईजमध्ये किंवा नावामध्ये जर काही बदल असतील तर तुम्हाला एरर येईल. जे की डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवले जातील. जे की बघायचे असेल तर यावरती तुम्ही क्लिक करून तुम्ही तुमचा डॉक्युमेंट जे असेल जे अपलोड केलात ते बघू शकता. या ठिकाणी डॉक्युमेंट आणि फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू वरती तुम्हाला टिक करायचं आहे. हे एवढं करताच आता तुमच्या समोर तुम्ही जे काही फॉर्म भरलात ज्यामध्ये ॲड्रेस इन्फॉर्मेशन, जनरल इन्फॉर्मेशन आणि पोलीस स्टेशन इन्फॉर्मेशन या तिन्हीचे तुम्हाला या ठिकाणी प्रिव्ह्यू बघून घ्यायचे. जे की हे सगळे डिटेल्स ओके आहेत का एकदा याला खाली स्क्रॉल करून बघा. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावरती टिक करायचं आहे. जसं तुम्ही नेक्स्ट करशाल, नेक्स्ट केल्यानंतर जे की जनरल इन्फॉर्मेशन यामध्ये जे काही माहिती तुम्ही भरलात ते योग्य आहेत का एकदा तपासून घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट करा. हे एवढं करताच आता तुमच्या समोर तुम्हाला पेमेंट करण्याचे ऑप्शन दिले जातील. ज्यामध्ये तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती टिक करायचं आहे. यावरती टिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पे ऑनलाईन हा मोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट, त्यानंतर या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा तुम्ही कोणत्याही माध्यमातून पेमेंट करू शकता. जे की 159 रुपयाचं तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. पेमेंट जसं तुमचं कंप्लीट होईल, पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर एक रिसिप्ट जनरेट होईल तुम्हाला. जे की ते रिसिप्ट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचं आहे. अशा पद्धतीचा रिसिप्ट जनरेट होईल. जे की तुम्हाला सेव्ह रिसिप्ट यावरती टिक करायचं आहे. यावरती टिक करून याचा PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचं जे काही रिसिप्ट असेल ते सेव्ह करून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घर बसल्या कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. ज्यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. आता नेमकं तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट समजा अप्रूव्ड झाला असेल तर नेमकं कसं ओळखायचं, आपण त्याचा स्टेटस नेमकं कसा तपासायचा हे आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी बघा तुम्हाला ऑलरेडी आपण एक अप्लाय केलेलो त्याचं स्टेटस जे असेल या ठिकाणी अप्रूव्ड आहे. जे की स्टेटस जर तपासायचं असेल तर या ठिकाणी ॲप्लिकेशन ID कॉपी करा. या ठिकाणी डाउनलोडचा जे बटन दिला आहे यामध्ये जा. डाउनलोडच्या यावरती क्लिक केल्यानंतर प्रिंट रिसिप्ट यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. यावरती टिक केल्यानंतर यावरती तुमचा ॲप्लिकेशन ID पेस्ट करा म्हणजे टाका आणि सर्च करा. हे एवढं करताच या ठिकाणी तुमचं जे काही स्टेटस असेल ते स्टेटस या ठिकाणी तुम्हाला दाखवले जातील. किंवा होम पेजवरती देखील तुम्हाला या ठिकाणी काही न करता तुमचं स्टेटस नेमकं काय आहे ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी पेंडिंग आहे का अप्रूव्ड आहे हे तुम्हाला दाखवले जातील. जे की डाउनलोड करण्यासाठी देखील एक व्हिडिओ बनवला आहे. जे की या डाउनलोडच्या या ऑप्शनमधून तुम्ही तुमचं फॉर्म बघू शकता आणि रिसिप्ट देखील डाउनलोड करू शकता. आणि जर तुमचं सर्टिफिकेट जनरेट झाला असेल ते देखील इथून डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून सहज अर्ज करू शकता. जर यामध्ये काही डाऊट असेल किंवा काही अडचण येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. जे की तुम्हाला मी लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.